आणि टोरेस कंपनी घोटाळा प्रकरणी अटकेतील आरोपींना आज मुंबई सत्र न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। तानिया, व्हॅलेंटिना आणि सर्वेश सुर्वेला आज कोर्टामध्ये हजर केलं जाईल। टोरेस कंपनीकडून आतापर्यंत तब्बल 1600 लोकांची आर्थिक फसवणूक करण्यात आलेली आहे। या अपहार प्रकरणातील काही आरोपी फरार आहेत तर काहींना ताब्यात घेण्यात आले। आज त्यांना कोर्टासमोर हजर केलं जाईल। सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सूरज, प्रज्ञा, नक्कीच टोरेस कंपनीत मोठी डेव्हलपमेंट पाहायला मिळते आहे की कंपनीच्या कोट्यावधी घोटाळा प्रकरणात आज जे अटक आरोपी आहेत त्यांना आज सत्र न्यायालयात हजर केलं जाणार आहे। आज त्यांची पोलीस कोठडी संपत आहे आणि या घोटाळ्याचे जे मुख्य आरोपी आहेत तानिया, त्याचबरोबर व्हॅलेंटिना आणि सर्वेश सुर्वे यांना आज आर्थिक गुन्हे शाखेकडनं कोर्टात हजर केलं जाईल। त्याचबरोबर त्यांची आता कस्टडी किती दिवस मागितली जाते हे पाहणं देखील महत्त्वाचं राहणार आहे। या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत 1600हून अधिक लोकांनी आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क केलेला आहे आणि 10 कोटीची मालमत्ता आतापर्यंत या संपूर्ण प्रकरणात जप्त करण्यात आलेली आहे। अनेकांचे जे क्रू मेंबर्स आहेत, कर्मचारी आहेत, त्यांचे देखील जबाब नोंदवले जात आहेत। त्यामुळे अनेक माहिती ही येणाऱ्या समोर येईल आणि नेमका हा घोटाळा कितीचा आहे हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। कारण अनेक मुंबईकरांची या ठिकाणी फसवणूक झालेली आहे आणि जवळपास 6 ब्रांचेस यांनी ओपन केल्या होत्या आणि अन्य 400 ब्रांचेस ओपन करून हे भारतात संपूर्णतः टोरेस कंपनी नागरिकांची फसवणूक करण्याच्या प्रयत्नात असल्याचं देखील तपासात समोर आलेलं आहे। प्रज्ञा, सूरज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।